मजबुरी आहे अशी पक्षाची? म्हणजे 22 तारखेला तुम्ही सूरज चव्हाणांना त्यांच्या पदावरून काढून टाकता. तुम्ही हे म्हणता की जे झालं ते चुकीचं झालं आणि महिना व्हायच्या आतमध्ये सूरज चव्हाण पक्षाचे सरचिटणीस होतात. पक्षानं कुणाला सरचिटणीस करावं आणि पक्षानं कुणाला काढावं याच्याबद्दल काही इतरांनी बोलण्याचं कारण नाही असं तुम्ही म्हणू शकाल. पण हे राजकीय पक्षांच्या बाबतीत म्हणा, सर्वसामान्य जनता जेव्हा तुमच्या पक्षाकडे बघते त्यावेळेस त्यांनी काय बघावं? की तुम्ही 22 जुलैला घेतली होती ती भूमिका खरी होती की आजची, की तुमचं पक्षाचं नेतृत्व लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते? तुम्ही जर बघितलं असेल आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सगळी जी चर्चा फिरतीये ती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा यांच्या भोवताली फिरतीये. म्हणजे हे आपण मान्य करू की महाराष्ट्राचं राजकारण हे अजितदादांच्या भोवती फिरतंय. मी जी घटना 22 जुलैला झाली चावा संघटनेच्या घाडगे साहेबांच्या बाबतीत त्याचं अजिबात समर्थन करणार नाही, किंबहुना अजितदादा सुद्धा त्याचं समर्थन करत नाही. आम्ही त्या गोष्टीचं 1% पण, कारण आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा संघटनेतनं विविध जाती धर्मांच्या संघटनेतनंच पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं 1% पण आम्ही समर्थन करत नाही. राहिली गोष्ट सूरज चव्हाणांच्या पदाची, तर मी आवर्जून सांगेल की अजितदादांनी 22 तारखेनंतर जेव्हा विजय घाडगेंना भेट दिली तेव्हा स्वतः एसपींना फोन लावला. पोलिसांनी कारवाई करावी ही ठाम भूमिका अजितदादांची आहे, होती आणि पुढच्या काळातही राहणार आहे. झाला आता सरचिटणीस पदाचं पद दिलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्यावेळी अजितदादा तिथे उपस्थित नव्हते. ओके. त्याच्यामुळे अजितदादांना त्या गोष्टीची माहिती होती की नाही हे मलाही माहित नाही, कारण अजितदादा तिथे उपस्थित नव्हते. ते पत्र तटकरे साहेबांच्या उपस्थितीत घेतलं गेलेलं आहे. ओके. म्हणजे अजितदादा पक्षाचे तुमचं नेतृत्व कोण? सुनील तटकरे सर्वोच्च नेतृत्व की अजित पवार? आणि मग अजित पवार यांच्या हातात सरचिटणीस नेमायचे काय अधिकार आहेत की नाही आहेत? तुम्ही महाराष्ट्राला शॉकिंग न्यूज देताय. अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत आणि सुनील तटकरे साहेब हे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे राज्याची पदं आहेत ती तटकरे साहेब देतात. अजितदादा देत नाहीत. राज्यातली जी ही पदं दिली जातात कार्यकारिणीची. बरं, मग आता सुनील तटकरेंच्या वतीनं मी तुम्हाला प्रश्न विचारते, म्हणजे सुनील तटकरेंची काय मजबुरी होती? मग तेव्हा काढलं तेव्हा पण सुनील तटकरेंनीच काढलं असणार ना, प्रदेश अध्यक्ष होते. अजित पवारांनी काढलं नसणार कारण ते राष्ट्रीय नेते आहेत. नाही, पण एखादी भूमिका जर वेळोवेळी घ्यायची आली आणि ती हिताची घ्यायची असेल किंवा ज्या गोष्टीचं दादा समर्थन करत नाही तिथं दादा ठाम राहतात.